रमेश भाटकर. रमेश भाटकर हे मराठी चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवरचे प्रसिद्ध कलाकार. त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1949 रोजी कोल्हापूर इथं झाला. त्यांचे वडील वासुदेव भाटकर, ज्यांना आपण स्नेहल भाटकर या नावाने ओळखतो, हे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक होते. स्नेहलता आणि अविनाश ही रमेश भाटकर यांची भावंड. पोहणं आणि खेळ खेळणं हे भाटकर यांचे आवडते छंद. त्यातही खो खो हा खेळ त्यांना विशेष प्रिय होता. कॉलेजला ते जलतरणाच्या टीममधून स्पर्धा खेळायचे, तर दादरच्या विजय क्लबमधून ते खो खोमध्ये सहभागी व्हायचे. भाटकर यांना नाटकात काम करणं प्रचंड आवडायचं. मात्र त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये सुद्धा काम केलं आणि आपल्या कामाचा ठसा उमटवला. नाटक हा भाटकरांच्या जिव्हाळ्याचा विषय. मुक्ता या 1986च्या नाटकापासून भाटकर यांना ओळख मिळाली. उघडले स्वर्गाचे दार, देणाऱ्याचे हात हजार, प्रेमाच्या गावा जावे अशा वेगवेगळ्या जवळपास 50 नाटकांमध्ये त्यांनी काम केलं. अश्रूंची झाली फुले या नाटकात त्यांनी लाल्याची भूमिका जवळपास 28 वर्षे केली. यातील लाल्याची भूमिका ते अशा तडफेने करायचे की स्वतः डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी त्यांची पाठ थोपटली होती. 1977च्या चांदोबा चांदोबा भागलास का या सिनेमातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर मग पुढे अष्टविनायक, दुनिया करी सलाम, माहेरची माणसं, आपली माणसं अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. त्यांचा अभिनय असलेला अत्यंत गाजलेला सिनेमा म्हणजे माहेरची साडी. माहेरची साडी या सिनेमाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. रमेश भाटकर छोट्या पडद्यावरही लोकप्रिय होते. त्यांची प्रमुख भूमिका असलेली हॅलो इन्स्पेक्टर ही मालिका त्या काळात प्रचंड गाजली. या व्यतिरिक्त त्यांनी कमांडर, खोज अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं. तिसरा डोळा या गुप्तहेराच्या मालिकेने त्यांना घराघरात पोहोचवलं. रमेश भाटकर यांचा विवाह मृदुला यांच्याशी झाला. मृदुला भाटकर या उच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. 98व्या मराठी नाट्य संमेलनामध्ये रमेश भाटकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलंय. वयाच्या 70तही ते अतिशय उत्साही होते. वार्धक्याच्या खुणा त्यांना स्पर्श करू शकल्या नाहीत. त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला होता. त्यांच्यावर एलिझाबेथ रुग्णालयात उपचार चालू होते. मात्र त्यांचं वयाच्या 70व्या वर्षी निधन झालं. भेदक डोळे, जरबी आवाज आणि उत्तम पर्सनॅलिटी याच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांना आपली नोंद घेण्यास भाग पाडलं. अशा या हरहुन्नरी कलाकाराला बायोस्कोप आर्ट्स कडून मानवंदना. मित्रांनो, या व्हिडिओचं जर का एक शॉर्ट व्हर्जन आपल्याला बघायचं असेल तर आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की भेट द्या, ज्याचं नाव आहे बायोस्कोप आर्ट्स. आपल्याला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण याला जरूर लाईक करा, यावर कमेंट करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.